या ठिकाणी आपण पाहू शकता निसर्गरम्य असं ठिकाण, तलाव आणि याच तलावाच्या शेजारी या ठिकाणी माऊली वडापाव, या ठिकाणी स्वादिष्ट असा वडापाव या ठिकाणी आपल्याला मिळेल. आपण त्या वडापावाचे जे मालक आहेत गणेशजी घटमल यांना आपण या ठिकाणी पाहू शकता. वडापाव तयार करताना या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी दुकान असतात आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी स्वादिष्ट वडापाव आपल्याला मिळेल. तसंच आपण 1 मिनिट यांच्याशी चर्चा करू. सर, कसं काय वाटलं आपल्याला वडापाव? वडापावची क्वालिटी आणि मेन म्हणजे वडापावची चव एवढी भारी आहे. हां आणि याची साईजसुद्धा हां दुसऱ्या वडापावपेक्षा भरपूर मोठी आहे. हां पुन्हा नंतर पावाची क्वालिटी माहीत नाही पाव कुठून आणतात. पावाची क्वालिटी नंबर 1 आहे. असं आहे. त्यापेक्षाही वड्याची क्वालिटी हां आणि वड्याची साईज भरपूर मोठी आहे. एकदा या भेट देऊन बघा. माऊली वडापाव. ओके, खाल्ल्यामुळे चिकन लागायला असं आहे का? विक्रम लावा बरं फोन. काय विक्रम देवा. हसला तुम्ही स्माईल. इथंच खायचं मला. खातो नाही बसतो ना. या ठिकाणी आपण पाहू शकता साईडला खूप मोठा तलाव आहे. तलावाच्या साईडला या ठिकाणी माऊली वडापाव असा फेमस वडापाव या ठिकाणी आपल्याला मिळेल. खूपच छान असं स्वादिष्ट गरमागरम वडापाव या ठिकाणी खाताना राजहंस अतुलजी. मस्त एकदम. कसं काय वडापाव आपल्याला कसा वाटला? छान वाटला. याच्या आधी आपण कधी आलात या ठिकाणी? फर्स्ट टाइम. सर, आपण आपल्याला कसं काय वाटला वडापाव? वडापावची क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर 1 आहे. वडापाव आणि खायला असं चवदार लागतं, एकदम स्वादिष्ट आहे म्हणा वडापाव. हां, हे पहा ना, पावाची क्वालिटी सुद्धा कशी नाही, खूप छान आहे. नंबर 1 क्वालिटी. कुठून बोलता आपण? गाव कोणतं आपलं? आपलं आरणवाडी. आरणवाडी का? हां. म्हणजे तुम्ही रोज येतच म्हणून आणि नाही का? सतत आपलं म्हणजे नाश्त्यालाच आपण येत असतो. अरे वा वा, छान छान. या ठिकाणी आपण पाहू शकता घाटपाटी या ठिकाणी स्वादिष्ट असा या ठिकाणी वडापाव मिळतो. घाट संपल्याच्या डाव्या साईडला खूपच स्वादिष्ट असा वडापाव आपल्याला या ठिकाणी मिळेल. माऊली वडापाव सेंटर. हो, राहू दे, मी देतो सर.